योगेन देहम अधिगच्छति, अर्थात योग साधनेद्वारे शरीर अधिक सक्षम, निरोगी आणि कार्यक्षम बनते. श्री वामन सोनोने सर व सौ संगीता महाजनताई यांना विनंती करते की त्यांनी पतंजल योगसूत्रातील आसनांचे महत्त्व या विषयावर आपले मार्गदर्शन करावे. ओम नमो ज्याद्या. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या. जय जय संसविद्या आत्मरूपा. आता ताईने मगाशी आरोग्याबद्दल त्या खूप चांगल्या बोलल्यात. रामदास स्वामींनीसुद्धा आरोग्यावर खूप जास्त महत्त्व दिलं होतं. म्हणून त्याने सूर्यनमस्कार ते अजूनही गडावर चालू आहेत. बलोपासना किंवा सूर्यजोपासना. धर्मार्थ कामोक्षानाम आरोग्य मूलकारणम. म्हणजे आपल्याला जर 4 पुरुषार्थ मिळवायचे असेल तर आरोग्य हे उत्तम असणं फार गरजेचं आहे. घेरण संहितेमध्ये किरण मुनी म्हणतात, भवतापेन तप्तानाम योग ही परम औषधम. ताप म्हणजे आपले आध्यात्मिक गुरु नेहमी आपल्याला सांगतात की म्हणजे राजा दीक्षित सर सांगतात, त्यांनी आपल्याला ताप सांगितले होते. आधी आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि दैविक ताप. आध्यात्मिक तापामध्ये शारीरिक आणि मानसिक ही 2 ताप महत्त्वाचे आहेत. आधिभौतिकमध्ये अचानक निर्माण होणारे ताप किंवा अचानक होणारे ताप, जसं सर्प चावला, विंचू चावला, कुत्रा, हे जे काही अचानक उद्भवतात असे जे ताप असतात. ताप म्हणजे काय? व्याधी. तर आधिभौतिकमध्ये जे ताप असतात ते अचानक होतात, ते आपल्याला त्याची माहिती नसतं. तिसरं आधिदैविक. आधिदैविक म्हणजे आपण आपलं एखादं मंगळ आहे, गुरु आहे, की ते जे ग्रहमान असतं, आपण मला आज माझं ग्रहमान चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे माझे कामं होत नाहीत. तर असे हे 3 प्रकारचे ताप आपल्याला माहिती आहे. ज्यामध्ये शारीरिक आणि मानसिक जे ताप आहेत, आध्यात्मिक ताप, की ज्या शारीरिक ताप म्हणजे शरीराला होतात. हे जे आपले देह आहे किंवा हा शरीर आहे, या शरीराला शारीरिक ताप होतात. तर शरीराचा अर्थ काय होतो? शरीर शिरते तत्शरीरम, म्हणजे जे सतत झिजतं ते शरीर. आता आपण बालपण आहे, तरुण्यपण आहे, जसं आपलं वय वाढतं तसं वृद्धावस्थापर्यंत आपण असतो. तर हे सगळे ज्या व्याधी असतात किंवा जे काही आपण त्याला रोग म्हणतो ते या शरीराला होत असतात. आणि दुसरं मानसिक ताप आहे, टेन्शन आहे, त्यामध्ये अनेक प्रकारे मनोविकार येतात. तर हे सगळे मनोविकार म्हणजे मानसिक ताप असं आपण म्हणतो. तर शरीराला होणारे ताप हे सगळ्या प्रकारचे ताप आपल्याला योगाच्यामुळे ह्याच्यामध्ये अष्टांग योग सांगितला आहे पतंजली ऋषीने. तर हा योग म्हणजे काय? पहिलं म्हणजे हा योग कुठून आला आहे? तर याचे जे प्रवक्ते आहेत किंवा प्रवर्तक आहेत ते कैलासपती श्री शंकर महादेव यांना हे पहिले आद्य गुरु आहेत कसं योगाचे. आणि याने पार्वतीला सांगितलं आहे. पार्वतीनंतर ते मत्स्येंद्रनाथाने ऐकलं. पुढे नवनाथपर्यंत आले. पुढे आपल्या एकनाथ हे ज्ञानेश्वरपर्यंत आले. गोरक्षनाथांनी विद्या दिले निवृत्तीनाथाला, गोरक्षनाथ आणि ज्ञानेश्वरांना, गहिनीनाथांना, त्र्यंबकेश्वरला. तर हे नंतर हा योग पतंजली सगळे ऋषीमुनीपर्यंत प्रचार झाला. आणि आज पतंजली ऋषीने हे जतन केलं योगाचं. आणि तिथून पूर्ण विश्वामध्ये आज या योगाचं महत्त्व सगळ्यांना कळलेलं आहे. तर हे जे शरीर जे निरोगी ठेवायचं आहे, जसं मी म्हटलं आहे की शरीर आणि मन हे निरोगी होतं. मन आहे पण ते मनही आपल्याला दिसत नाही, पण मनावर याचा परिणाम होतो. त्याला आपण मानसिक विकार असं म्हणतो. तर योगामध्ये अष्टांग योग सांगितलेले आहेत. पतंजली ऋषीने 8 अंग सांगितले आहेत योगाचे. ते कोणते आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार,
धारणा ध्यान समाधी. चालू आहे सर. हां हॅलो चालू आहे. हे 8 अंग आहेत. त्याच्यामुळे एम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार याला म्हणतात बहिरंग साधना. बहिरंग साधना. आणि धारणा ध्यान समाधी हे आहे अंतरंग साधना. आणि बहिरंग साधना पूर्ण केल्याशिवाय आपण अंतरंग साधनेमध्ये जाऊ शकत नाही आहे. पण यम नियम जे आहेत हे योगी म्हटल्यानंतर त्याचं आचरण कसं असावं. तर यम नियम हे आदर्श तत्त्व आहेत. आदर्श माणसाचं जीवन कसं असायला पाहिजे. नैतिक शास्त्राचे सिद्धांत आहेत. नीतिमत्ता कशी असावी. जर सर्व मानवाने यमनियमाचं पालन केलं तर आज जगामध्ये जे घडतं आहे किंवा भारतात जे घडतं आहे विपरीत ते कधीही झालं नसतं. म्हणून यमनियमाचं पालन केल्याशिवाय योग पूर्ण होत नाही आहे. तर यम जे असतात ते स्वतःसाठी असतात. नियम ते यम आणि नियम आहे स्वतःसाठीच, परंतु नियमाचा उपयोग समाजामध्ये वापरताना केला जातो आणि नियमाचा उपयोग स्वतःसाठी होतो, स्वतःच्या प्रगतीसाठी. ते आपलं स्वतंत्र त्याचं आहे. पुढच्या सत्रामध्ये यमनियमाचे स्वतंत्र लेक्चर आहेत. तिसरा जो अंग आहे ते अष्टांग योग आसनं. आसनामध्ये 2 प्रकार येतात आपल्याला माहिती आहे. अंतर्गत म्हणजे अंतर्शुद्धीसाठी त्याला आपण शुद्धिक्रिया असं म्हणतो. आणि या शुद्धिक्रिया ज्या आहेत ते 4 षट कर्म म्हटलेले आहेत. शुद्धिक्रिया 6 प्रकारच्या आहेत. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती. आपल्या यातलं काही क्रिया आपल्याला माहिती आहेत. ते अंतर्लित म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही पार्ट आहेत, हृदय आहे, फेफडे आहे, म्हणजे फुफ्फुसं आहेत, किडण्या आहे, आतडे आहेत, त्यांची शुद्धी या षटकारामुळे केली जाते. आणि योगामध्ये पाणी आणि हवा ही औषध आहे. शरीरे शरीते शरणम, शरीरे शरीते शरणम, व्याधिग्रस्ते कलेवरे, औषधम जानवी तोयम वैद्यो नारायणो हरी. म्हणजे वैद्यरूपी परमेश्वराने या पृथ्वीवर आपल्याला हवा आणि पाणी हे औषध दिलेलं आहे. कारण आपलं पूर्ण शरीर, जसं तुम्हाला आम्ही जलदौती सांगतो आहे, त्यामुळे नेती पण आहे. पाणी पिऊन आपण जे वमन करतो ते जलदौती आहे. त्याच्यामुळे पूर्ण पोट किंवा पूर्ण आतडे आपले काय होतात, स्वच्छ होतात. नेतीमुळे नाकाची सफाई, श्वसनाचे जे विकार असतात ते नाहीसे व्हावे, सायनसचे विकार असतात. पण जलनेती पॉट आणलं का तिथे ओके. जे एक पॉट येतं, नाकातून पाणी टाकायचं, इकडून टाकलं की इकडून बाहेर येतं, डावीकडून टाकलं उजवीकडून बाहेर येतं. तर जलनेती आहे ते आम्हाला नंतर आपण दाखवू वेळ असेल तेव्हा किंवा आपल्या वर्गामध्ये. पुढे कपालभाती आहेत, ती फुफ्फुसे शुद्धी करतं. जे योग शिकले आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहेत की अंतर्शुद्धी आहेत. ह्या 6ही क्रमामुळे बाह्यशुद्धी आणि अंतर्गत शुद्धी. तर अंतर्गत शुद्धी जी आहे षटकर्मामुळे होतं, पूर्ण शरीर स्वच्छ होतं. आणि पूर्ण शरीर झाल्यानंतर मग शेवटी प्राणायाम असतो. आसनानंतर 34 स्टेप आहे प्राणायामाची. तर आसनामध्ये शुद्धिक्रिया आणि आसनं येतात. आसनं हे शरीराला खूप महत्त्वाचे आहेत. आपण शुद्धिक्रिया ही अंतर्गत शुद्धीसाठी आहे. पण आसनामुळे काय होतात, आपल्या शरीरामध्ये हड्डी त्याला आपण हाडे म्हणतो. आपल्या शरीरात किती प्रकारचे हाडे आहेत, एकूण 206 हड्डी. हाडं जी आहेत एकूण 206 हड्डी आपल्या शरीरामध्ये. आणि त्यामध्ये जॉईंट पण आहेत विदाऊट नटबोल्ट. देवाने असे जॉईंट दिले आपल्या शरीरामध्ये की त्याला नटबोल्ट नाही आहे. काही जॉईंट अगदी पूर्ण गोल फिरतात, काही जागी एकाच बाजूला फिरतात. तर असे काही जॉईंट आहेत विदाऊट नटबोल्ट वापरलेले. असे जॉईंट किती आहेत, 360 जॉईंट आहेत आपल्या शरीरामध्ये. हड्डीचे जॉईंट हे 360 आहेत. आता याच्यावर आसनामुळे काय होतं, जसं तुम्हाला सांगितलं आतलं जे आपण शरीर शुद्ध केलं आहे, हवा आणि पाणी किंवा षटकर्म आपल्याला सांगितले त्याप्रमाणे. परंतु हड्डीचं काय, जॉईंट्स, जर आपण व्यायामच केला नाही काय आपल्याला माहिती आहे. 8 दिवस आपण योग केला नाही तर आपलं शरीर कसं होतं, जड होतं. पण जे लोक अगदी आयुष्यभर व्यायाम करतच नाही आहेत, कामच करतात, गल्ल्यावर नुसते बसतात, काही उभे राहतात, म्हणजे हे जे प्रकार असतात कामाच्या स्वरूपावरून त्याप्रमाणे आपल्याला व्याधी होतात. उभे राहणाऱ्यांच्या लोकांनी वेगळे व्यायाम होतात. उभे जे असतात पोलीस वगैरे लोक उभं राहून
ड्युटी करतात त्यांना कमरेचे विकार होतात. बसलेल्या लोकांना ते असे आडवे फुगतात, जाडी वाढते, वजन वाढतं, स्पॉन्डिटचे विकार होतात, मानेचे विकार होतात. तर हे जसे कामाचे प्रकार असेल त्याप्रमाणे त्याला व्याधी ते निर्माण होतात. आणि त्यासाठी आपल्याला जी आसनं दिलेली आहेत पतंजलीने, ते पाठीवरची आसनं, पोटावरची आसनं, बसूनची आसनं आणि उभं राहूनची आसनं, 4 प्रकारची आसनं दिलेली आहेत. आणि असे एकूण 84 लाख आसनं आहेत. आणि त्याच्यातले 24 लाख 84 लाख म्हणजे कसे, जेवढ्या आपल्या योनी आहेत, हा जो मानव जन्म आपल्याला मिळाला 84 लाख जन्म होऊन मिळालेला आहे. तर तेवढ्या प्रकारचे आसनं आहेत. पण त्याला मुख्य आसनं 84 आहे आणि त्याच्यातले आणखी मुख्य आसनं 36 प्रकार दिले आहेत. तर हे आसनं आज आपण घेणार आहोत. हे ठराविक जे आसनं आहेत आणि त्याचा आपण आपल्याला लाभ त्याचा घेणार आहोत. आता शरीर चांगलं पाहिजे आपल्याला. आता आपल्यामध्ये किती लोक निरोगी आपण असं म्हणू, निरोगी, ज्याला काही व्याधीच नाही आहे, किती लोक आहेत असे. असेल 1-2 लोक असणार आपल्याकडे की ज्याला काही व्याधीच नाही आहे, मग त्याला काही प्रकारचं औषधच नाही आहे, खातच नाही आहेत, तर असं आपण त्याला निरोगी म्हणतो. असे किती लोक आहेत. प्रत्येकाला वातपित्त कफ आहे शरीरामध्ये. तर या शरीराला जर निरोगी ठेवायचं असेल तर आसनाची गरज, जशी आपल्याला अन्नाची गरज आहे शरीराला. शरीराला निरोगी ठेवायचं योगासन दिले, त्याला योगासनं आहे किंवा शुद्धिक्रिया आहेत. परंतु आपण जे अन्न खातो, इतरही आहे प्रकार आहे. आपण जे अन्न खातो त्याच्यासाठी शरीराला पोषक आहेत. अन्न पाहिजे शरीराला, जिवंत राहण्याचे अन्न खायलाच पाहिजे. तर अन्नामुळे सप्तधातू तयार होतात. आणि हे सप्तधातू म्हणजेच त्यामध्ये चांगला आयुर्वेदामध्ये चांगला श्लोक आहे की आपण निरोगी कोणाला म्हणायचं. समदोषा समाग्नीच समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्याभिधीयेतु. समदोष, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, वात पित्त कफ याला दोष म्हटलेला आहे, कारण ते बिघडतात. आणि सारखं आपल्याला सर्दीचे विकार आपल्याला सगळ्यांना होतात. ते हवामान बदलले की होतं. पित्त वात पित्त आणि कफाचे विकार होतात. तर यांना हे जर सम असेल तर विकार होत नाही आहेत. मग त्यासाठी तुम्हाला आम्ही सांगितलं आहे धौती करा. समदोष समाग्नीचा, आपल्या शरीरामध्ये 13 प्रकारच्या अग्नी आहेत. त्यामध्ये एक महाअग्नी आहे, त्याला आपण जठराग्नी असं म्हणतो. तो आपलं अन्नपचनाचं काम करतो. तो अग्नी चांगला असेल तर आपलं शरीर चांगलं आहे. समधातू, आपल्या शरीरात 7 प्रकारचे धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्ल किंवा वीर्य. ही 7 धातू आपण जसं अन्न खातो तसे ते 7 धातू बनवण्याचं काम. समान वायू आपल्यामध्ये असतो. समान वायू एक वायूचा प्रकार आहे, तो मध्य असतो पोटामध्ये, आणि हा समान वायू सप्तधातू बनवतो. तर त्याचे पण कार्य चांगलं आहे. आणि मलक्रिया म्हणजे विसर्जन व्हायला पाहिजे. अगर आपले वेळ शौच बरोबर झाली नाही, बायखाली झालीच नाही, दिवसभर अस्वस्थ राहतो माणूस. तर हे जे मलक्रिया आहे, मलमूत्र विसर्जनसुद्धा वेळोवेळी व्हायला पाहिजे. हे ज्याचं सगळं बरोबर आहे, मग त्याच्यामुळे काय होतं, प्रसन्न आत्मा इंद्रिय मना. म्हणजे ज्याचा जो आत्मा आहे तो प्रसन्न राहतो, आत्मा प्रसन्न राहतो आणि मनही प्रसन्न राहतं. मग अशा व्यक्तीला म्हणायचं स्वस्थ इत्याभिधेयते, म्हणजे ती व्यक्ती कशी आहे, निरोगी आहे असं म्हणायचं. आता शरीराला जे जॉईंट्स असतात ना, आपण बघा नुसतं शुद्धी करून चालणार नाही आहेत, आपल्याला आसनाची पण गरज आहे हाडासाठी. म्हणून आसनाचे आता आपण प्रॅक्टिस लवकर घेणार आहोत. तर पहिले पाठीवरचे आपण आसनं आज घेऊया आता, आणि त्याचे पण लाभ. मी काय करणार, तुम्हाला 2-3 आसनं झाले की ताईला मी विश्रांती देणार आहे 1 मिनिटाची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ सांगणार आहे. आपण जे आसनं घेत त्याचा फायदा मी सांगणार तुम्हाला. पहिले आपण लक्ष घेऊया. हे पाठीवरचे आसनं सुरुवात करूया आपण. हे पाठीवरची विश्रांती. सावधान. पहिलं आसन आहे पाठीवरचं उच्चित पादासन. बघून या सगळ्यांनी. चला, एक प्रसन्न डावा पाय 30 डिग्रीमध्ये घ्यायचा. ती थांबायचं आहे यथाशक्ती. 1 मिनिट आपण थांबायचे, म्हणजे एवढं थांबू शकत नाही आपण, सोपं नाही ते. मी 15-20 सेकंद थांबायला पाहिजे. 2 खाली. दुसरा पाय 1. पटकन उचलला नाही आहे, सावकाश उचललेला आहे. 30 डिग्री हे थांबायचं आहे.
पोझिशन बघा, पायाची बोटं पुढे वाकलेली आहेत आणि कमरेपासून मागचा पुढचा जो भाग आहे वरचा तो जमिनीला समांतर आहे. 2 दोन्ही पाय. 1 काय दिसत तुम्हाला? हे बघा किती स्ट्रेट आहे बघा, गुडघ्यात वाकलेलं नाही आहे पाय, एकदम स्ट्रेट आहे. पायाची बोटं पुढे वाकलेली आहेत. एवढं सोपं नाही, हे 15-20 सेकंद आपण थांबू शकतो. 2 सायकलिंग करूया. पुढचा प्रकार आहे सायकलिंग. 1 2 जसं आपण पायडल मारतो त्याप्रमाणे रिवर्स रिवर्स. हे आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. 5 वेळा 10 वेळा बस. खाली दोन्ही पाय जोडून या कंटिन्यू करा. मी सांगते तुम्हाला. दोन्ही पाय जोडून पायडल. रिवर्स. 2 इतकी स्थिरता आल्या पाहिजे. 2 विश्राम. हे पाठीवरचं आसनं पहिला प्रकार. सोपे आसनं आहेत. आपल्या आपण प्रत्येकजण करू शकतो. वयस्क माणूस करू शकतो. तर हे पहिलं आपण जे केलेलं आहे उच्चित पादासन, एक पाय वर, त्या तिन्ही प्रकारच्या आसनामुळे जे आपण दाखवले आता, याच्यामुळे कमरेपासूनचे खालचे सगळे प्रकार, खालचे म्हणजे बोटापर्यंतचे जे व्याधी असतात त्या नाहीशा होतात. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. गुडघे कधी दुखणार नाही आहे, पण गुडघे दुखत असेल तर हे व्यायाम करू नका, कारण आणखी गुडघे दुखतील. तर हे आसनं आपण जर केलेलं गुडघे दुखणार नाही आहे, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, सायटिकासारखे विकार होणार नाही आहे आणि स्नायू लवचिक होतात. मांडीचे स्नायू, पोटाचे स्नायू, बोटाचे स्नायू लवचिक होतात. आणि हे आसन फार महत्त्वाचं आहे आणि याचे फायदे जास्त आहेत. पुढचं घे. सावधान. पवनमुक्तासन. पवन म्हणजे काय? वायू. पोटातला वायू आपल्याला कमी करायचा असेल, फायदा नंतर सांगतो. तसा एक पायाने बघा पोझिशन कसं. पाय उचलला सरळ. 2 फोल्ड. 3 बांधायचं आहे. 4 हनवटी किंवा डोकं लावायचं आहे. 5 डोकं खाली, हात खाली. 6 7 आणि 8. दुसरा पाय. 1 2 3 बांधा. 4 5 6 7 8. एक पायाचं झालं आहे. दोन्ही पायाचं. 1 2 3 बांधा घट्ट. 4 याच्यामुळे रोलिंग करायचं आता आपल्याला. पाठीचा कणा लवचिक होण्यासाठी आणि पोटाचा मेद कमी करण्यासाठी, वायू कमी खाण्या, पोटात वायू असतो गॅस, तो गॅस कमी करता येतो. साईडला रोलिंग करायचं दोन्ही बाजूला, म्हणजे दोन्ही बाजूला मेद असेल कमरेतला तो निघून जातो, पोट नरम होतं. 2 हे आहे पवनमुक्तासन. पुढचं कंटिन्यू करू आपण. कंदरासन करूया. 1 2 3 अप. खांद्यावर दाब आला आणि टाचावर करा. याच्यावर केलं मांडीचे स्नायू, पोटाचे स्नायू मजबूत होतात. 3 टाचा खाली. 4 5 पायवर. 6 खाली. त्याला म्हणतात कंदरासन किंवा ब्रिज. सेतुबंधासन असं म्हणतात. सेतू म्हणजे ब्रिजचा आकार आहे त्याच्यामध्ये. दिली. चक्रासन. 1 झाला. 2 खांद्याखाली आहात, पाय पण जवळ आहे. पूर्ण चक्रासन मला बघा. अप इतकं हे बघा. टाचावर पूर्ण गोल येतं. टाचा खाली करा. सावकाश खाली आहे. इतकं सावकाश खाली आलं पाहिजे. हे केव्हा होतं? शरीर लवचिक असेल तर होतं. आणि सगळ्या आसनामुळे काय होतं? शरीर लवचिक होतं. विश्राम. आता आपण जे प्रकार केलेत, पवनमुक्तासन, कंदरासन आणि चक्रासन, 3 आसनं आपण कंटिन्यू केलेले आहेत. तर पवनमुक्तासनामुळे सांगितल्याप्रमाणे की पोटातला गॅस नाहीसा होतो. मला बघावं लागेल घड्याळा. सर बघतायत ना? एक मिनिट जरा.
तर याच्यामुळे शरीर लवचिक होतं, पाठीचा कणा लवचिक होतो, स्पॉन्डिसचे विकार होत नाही आहे, पोटाचे विकार होत नाहीत, आतडी शुद्धी वाढतं, रक्तभिसरण चांगलं होतं, पचनशक्ती वाढते, हृदयावर चांगला परिणाम, हृदयाची कार्यक्षमता वाढते, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. अनेक याच्यामध्ये या तिन्ही आसनामध्ये याचा फरक आहे, म्हणजे खूप फायदा होतो. हां, सावधान. सर्वांगासन घेऊया. चला सावधान. 1 2 अप. पाय सर्व घ्यायचे. शीर्षासनामध्ये जे फायदे होतात ते सगळे फायदे याच्यामध्ये होतात. म्हणजे याला आसनांचा राजाही म्हटलं याला. पूर्ण पाय म्हणजे पायाकडून पायच्या रक्त उलटं वाहतं मेंदूपर्यंत. या स्थितीमध्ये 5 ते 10 मिनटं आपण थांबलो आहे तर मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. आणि हे ऊर्ध्व होतं, ऊर्ध्वगती आहे. आणि पूर्ण रक्तचा असल्यामुळे सगळे जे अवयव होतात म्हणजे हृदयाची क्षमता वाढतं. हृदयाचं कार्य इथं कमी होतं कारण हृदयाची पंपिंग जे क्षमता असतं ती असतं. या खाली जाईल. आसन सोडा. पद्मासन पुढचं. पंकासन. पंक. हां, पंख आहे. म्हणजे आपल्याला पंख बंद असेल तर आपल्याला आसन करायला हरकत नाही. थोडंसं हलासन इथं का बघा. हां हां, सावकाश खाली, सावकाश. इतकं सार. हे सर्वांगासनामध्ये रक्त उलटं वाहतं, मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, हृदयाची कार्यक्षमता वाढते. आणि हृदयाला याच्यामुळे थोडा आराम मिळतो कारण हृदय पंपिंगचं जे काम असतं पूर्ण शरीरामध्ये हृदयाला पंपिंग रक्त पुरवठा करावा लागतो तर त्याला आराम मिळतो आणि त्याची क्षमता जास्त वाढते. ते आसन फार महत्त्वाचं आहे. याचं नाव आहे सर्वांग आसन. सर्वात उत्तम आसन. पुढचं दिले आता शलभासन घेऊया. सॉरी नौका पोटावर या. आता पोटावर. हां, कैची घेत आहे लिहिलं आहे पण त्यात पायाच्या वेळेला घ्यायला जाऊ. पोटावर या. हे झाले पाठीवरचे आसनं. पोटावरचे आसनं. ही पोटावरची विश्रांती आहे. सावधान. नौकासन. सावधान. नौकासनाला चला अप. हे गाव नौका म्हणजे नाव असतं त्या बोटीप्रमाणे. हातेवर आहे, पोटावर आहे. तिच्या त्यामध्ये रोलिंग करा. पोटासाठी पोटाचा मेद कमी करा असेल तर थोडं रोलिंग खालीवर. बाबा गाडी असते ना मुलांची गाडी, काही जा करा. ओके. थोडं साईड रोलिंग. हे हां दुसरं घ्या. नौकासन. भुजंगासन घ्या. भुजंगासन. अप. कमरेपासून वर. भुजंगाचा आकार म्हणजे पोटावर ताण आलेला आहे, पाठीवर ताण आलेला आहे. हां 2 खाली या. आसन दाखवून देऊ पटापट. धनुरासन. धनुष्यासारखा धनुरासन. 2 1 2 3 अप. धनुरासन. ओके. त्यामध्ये रोलिंग आहे. पोट मध्यप्रदेश जास्त असेल किंवा मेद असेल पोटामध्ये तर हे आसन करायचं आहे. हां साईड पण साईड रोलिंग पण आहे. मग एवढं आसन केल्यानंतर पोटातला मेद राहील का? हां पोट लवकर कमी होतं, मेद कमी होतं. याच्यामध्ये कैची दाखवून द्या. सावधान. कैची. 1 2 3 4. तर 1 2 3 4 विश्रांती. हे पोटावरच्या आसनामुळे पोटाची क्षमता वाढतं. म्हणजे पोटातले जे विकार असतात, अपचनसारखे विकार आहे, मेद वाढला आहे पोटामध्ये, आतडी शुद्धी होतं, रक्तभिसरण चांगलं होतं, पचनशक्ती वाढतं. तर हे आसन अतिशय महत्त्वाचं आसन आहे. आणि जास्त करून आपले PCODचे विकार लेडीजसाठी, महिलांसाठी ही सगळे आसनं पोटावर दाखवलं ना त्यांच्यासाठी फार फायद्याचं आहे. पुढे घ्या तिथे. एक राहिलेलं आहे मच्छासन. पाठीवर आहे जरा. हे पण PCODसाठी खूप उत्तम आसन आहे मच्छासनाचं.
सावधान. 1 2 पद्मासन करायचं. बसून करता येतं पद्मासन. घालून अप. डोक्याच्या माथावर. हे आहे मत्स्यासन. हे थॉराईडचे विकार, थॉराईड ज्यांना असेल ते. त्यानंतर कंठाचे विकार, हे ग्रँड असतात ते थॉराईड पॅराथॉराईडचे ग्रँड असतात ते विकार. आणि मानेचे विकार, पाठीचे विकार, पाठीचा खेळ. सोडा ते हळूहळू आसन सोडा. 2 विश्राम. तर हे पाठीचा कणा लवचिक होतो, पोटाला दाब येतो, पोटाचं मेद कमी होतो, पोटाची कार्यक्षमता वाढतं, लवचिकता वाढते, पचनशक्ती वाढते, मेद कमी होतो. तर हे याच्यामुळे शरीराला पूर्ण लवचिकता दिली जाते किंवा लवचिक होतं. भुजंगासनामध्ये पोटाला दाब आलेला आहे. पूर्ण कमरेपासूनचा वरचा भाग ताणल्यामुळे पोटाला मेदही कमी होतो. पाठीचा कणा वाकलेला आहे. पाठीची कार्यक्षमता किंवा स्पॉन्डिलिटीसारखे जे विकार असतात ते त्याच्यामुळे नाहीसे होतात. धनुरासनामध्ये धनुरासन आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण धनुष्य आकार आल्यामुळे पोटावरचे पूर्ण स्नायू ताणल्या गेलेले आहेत. पाठीला पूर्ण वाक आलेला आहे. पूर्ण शरीर लवकर आणि गॅस ट्रबल वगैरे याच्याने नाहीसा होतो. आणि ते सुद्धा पोटाच्या विकारासाठी किंवा सांगितलं महिलांसाठी हे असणं अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि कैची दाखवली आहेत ते सायटिकासारखे विकार आहेत, ब्लड सर्क्युलेशनसारखे. आणि त्याच्यामध्ये पोटाचे मेद कमी होतो आणि मांड्यांचे स्नायू जे असतात ते स्नायूची मजबूती वाढतं. ते बसा आता. बसून जे आसनं आहेत. गोमुखासन पहिले. पाय लांब आहेत. 1 फोल्ड करा. 2 आता 2 पाय वर आहेत. डावा पाय वर आहेत. तर जर डावा हात वरून घ्यायचा आहे, उलटं दाखवायचं. 1 2 अशा हात बघायचे. इतकं सोपं नाही बरं का ते, असं वाटतं आपल्याला. हां, हे गोमुखासन. हे दोन्ही जे पाय आपण एकावर एक ठेवले आहेत ते गाईच्या आकारासारखं तोंड होतं. आणि हे जे दोन पाय कानासारखा आकार येतो म्हणून त्याला गोमुखासन म्हटलं आहे. हे फ्रोजन शोल्डरचे विकार असतात त्याच्यामुळे नाहीसे होतात. फ्रोजन शोल्डरचे विकार, खांद्याचे स्नायूचे विकार, पाठीचे विकार, पाठ दुखण्यावर, हे सगळे याच्यामुळे नाहीसे होतं. आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. जी पुढे आता अर्धमच्छंद्रासन. तर 1 2 3 बघा आणि 4 पुन्हा हात मागे ना, पूर्ण डावीकडे वळायचं आहे. हे खास डायबिटीजसाठी, डायबिटीजवाल्या लक्षात द्या. हे आसन जर दररोज केलं आपण, हे अर्धमच्छंद्रासन, डायबिटीज सारखे विकार नॉर्मल होतात. योगाच करा, काय औषधी खायची तुम्हाला वेळ पण येणार नाही आहे. इतकंही आसन चांगलं आहे. याच्याबरोबर मग ते बाकी शुद्धिक्रिया वगैरे आहे, प्राणायाम आहे, ते पण नंतर थोडं सांगतो झाल्यानंतर. सोडून द्यायचं आहे. सोडा आता आसन. दुसरं पुढचं घ्या आता. पश्चिमोत्तानासन. पाय लांब करायचे आहेत. हे पण सोपं नाही आहे. पश्चिम तानासन हे मागची मागची बाजू आणि पूर्व तानासन म्हणजे पुढची बाजू. पुढचा भाग हे पूर्व आहे, मागचा भाग पश्चिम असा आहे. तर 1 पाय सरळ अंगठे पकडलेले आहेत. पुन्हा श्वास भरायचा, श्वास सोड खाली वाकायचं. बघा हे येत नाही एवढं. तर पोट जर वाढलं असेल ना तर इतकं हे आपलं डोकं टेकत नाही खाली. लवचिकता असेल तरच टेकतं ते. सोडून द्या. याच्यामुळे काय होतं, पायाचे स्नायू मजबूत होतात, सायटिकेचे विकार नाहीसे होतात, पाठीचा कणा लवचिक होतो, पोट दाबलं जातं, पोट नरम होतं, आतड्यांची शुद्धी होतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. तुम्हाला पश्चिमोत्तानासन आहे. भूनमनासन याच्यातच करा. हे भूनमनासन. याच्यामध्ये पाय दोन्ही जेवढे बाजूला होईल तेवढे पाय बाजूला करायचे आहेत. 2 पकडा. 3 हे हनवट खाली आहे. हे पण सोपं नाही. हे भूला नमन केलेलं आहे. भूनमनासन. बघा पाठीचा कणा सरळ झालेला आहे. त्यानंतर दोन्ही पाय बाजूला असल्यामुळे पोट खाली टेकलेलं आहे. जबरदस्त ताण आला आहे तुमच्या कमरेवर पाठ आणि पोटऱ्या सोडून द्या. आणि पुढचं आता आहे उष्ट्रासन. घ्या दिदी. उष्ट्र म्हणजे उंटाची पोज आहे.
गुडघ्यावर उभं राहायचं आहे. 2 ठसा बकलायचे आणि पूर्ण पोटात नाभिस्थाना भाग वर करायचा आहे. नाभिस्थानाचा भाग हे उष्ट्रासन. याच्यामुळे बघा सोडून द्या. आणि सुप्त वज्रासन. उष्ट्रासन गर्भमहिलांना खूप चांगलं आहे. गर्भवती महिलांना, माता भगिनींना अतिशय चांगलं आहे. म्हणजे सुरुवातीचे 3 किंवा 4 महिन्यापर्यंत ते आसन केलं ना, डिलिव्हरी विना सिझरिंग करायची गरज नाही, आपोआप होतं. हे सुप्त वज्रासन. पूर्ण पाठ टेकलेल्या जमिनीला याच्यामध्ये वज्रासनामध्ये बसून खाली मागे टेकायचं आहे. याच्यामध्ये काय पोटेवर ताण आला आहे, पोटावर ताण आला आहे, पाठीकणात ताण आला आहे, तुमच्या मांड्या, गुडघे, जन्मात म्हणजे गुडघे दुखणार नाही आहेत. हे दररोज तुम्ही सगळे आसनं करा. पायाचे जेवढे दाखवले तुमचं काहीही होणार नाहीत. कोणतीच व्याधी आपल्याला होऊ शकणार नाहीत. सोडून द्या, हळूहळू वर या. तर हे जे आसनं केले आपण आता, या सगळ्या आसनामुळे पश्चिमोत्तानापासून ते पूर्ण आसनामुळे पोटाचे विकार, त्यानंतर तुमचे डायबिटीजचे विकार. डायबिटीजसाठी खूप हे आसन चांगलं आहे पश्चिमोत्तानासन. कारण पोटावर दाब येणारे हे आसनं झालं देतो. पोटावर दाब येणारे आसनं आपण जेवढे केले ते सगळे डायबिटीजसाठी आहेत. आणि उष्ट्रासनामध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे खूप फायद्याचं आहे. पिशिओडीला आहे ते सगळे आसनं चांगले आहेत आणि शरीर पूर्ण त्याच्यामुळे लवचिक होतं. सुप्त वज्रासन सांगितलं आहे आता, की सुप्त वज्रासन अतिशय हे महत्त्वाचं आहे, की त्याच्यामुळे पोटाचे सगळे स्नायूची कार्यक्षमता वाढतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, गुडघेदुखी, सायटिकासारखे विकार त्याच्यामुळे नाहीसे होतात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 मिनटं प्राणायामचा भाग सगळं सांगितलं. प्राणायाम आम्ही तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम शिकवलेला आहे. झालं अनुलोम विलोम प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचे आहे. दीर्घ श्वसन प्राणायाम तुम्हाला वर्गात शिकवला आहे, ते नियमित करा. त्याच्यामुळे अंतर्शुद्धी होतं, पूर्ण शरीर लवचिक होतच होतं. सगळ्या प्रकारच्या व्याधी नष्ट होतात प्राणायाममुळे. म्हणून प्राणायाम जेवढे तुम्ही शिका. काही लोक जॉईन व्हा, त्यांच्यासाठी आपण करूया. तुम्ही आम्हाला वेळ दिला, संधी दिली, त्यामुळे आम्ही संयोजकाचे आपले सर्वांचे आभार मानतो. सर्व शांततेनं ऐकले त्याबद्दल सर्वांचे आभार मानून आता आपल्याला इथे आसनं दाखवली. आता आपल्यापैकी कोणी आहे की जे काही सोपं आसन त्यांना आवडत येत असेल आणि इथे येऊन आपल्याला दाखवू शकेल, दुसऱ्यांना प्रोत्साहन देऊ शकणार की आम्ही हे करू शकतो असं. शिवाने सर या, सीताराम पाटील चालतं त्यांनी हे मयूरासन दाखवतात. 100,000 लोकांमध्ये एखादा मयूरासन करू शकतो. आणि शीर्षासन ते सहज करतात. ते दोन्ही आसनं कठीण आहेत. तर बघा सगळ्यांनी ते यायचे लोकांनी करा. तुम्ही असं या. हो का, करता येईल. हे बघा, वा 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 वा, शाबास. हे बघा शीर्षासन सहज करतात अगदी. हे बघा, जमिनीवर पण करतात. कुठेही करा सांगा त्यांना, इतकं